सर्वांना नमस्कार. राधे राधे. आज जो व्हिडिओ प्रसारित करणार आहे त्यामागची भूमिका अशी की त्या ठिकाणी असं नमूद केलं आहे का रिट पिटिशनमध्ये की देअर हॅज नो डिले इन फायलिंग रिट पिटिशन. त्या ठिकाणी रिट पिटिशन नंबर 1646/2025चा उल्लेख केलेला आहे आणि जी आपण जानेवारी 2026ला पिटिशन विड्रा केली त्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडलेलं आहे. याच्या मागची कारणमीमांसा काय असेल ती मला कल्पना नाही, पण एवढं मात्र सांगू शकतो की त्या ठिकाणी या संपूर्ण रिट पिटिशन फाईल करताना कोणताही डिले झालेला नाही. कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो 4/11/22चा निर्णय आहे. त्यानंतर 29/12/22ला सर्क्युलर निर्गमित करण्यात आलं आणि आपण ऑनलाईन ऑप्शन त्या ठिकाणी एक्झरसाईज केले आणि त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन एक्झरसाईज केल्यानंतर जानेवारी 2025पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आणि त्या मुदतीनुसार आपण त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले होते आणि फरवरी 2025मध्ये त्याचा नकार आला, रिजेक्शन आलं, नोटिफाय झालं आपल्या वेबसाईटवरती, युनिफाईड पोर्टलवरती. आणि 23/5/2025ला EPFOने पुन्हा एक सर्क्युलर काढलं. त्याच्यामध्ये या रिजेक्शनच्या संदर्भामध्ये बरीच EPFOकडून घाई झाली असं त्यांनी मान्य केलं आणि जनरली रिट पिटिशनला लिमिटेशन नसते असं माझं मत आहे आणि याला 1 वर्षाचा कालावधीसुद्धा लोटलेला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी पिटिशन फाईल करताना डिले झालेला नाही असं माझं मत आहे. तरीसुद्धा आपण या रिट पिटिशनची माहिती घेऊया. समजा आवश्यकता पडली तर ज्यांनी रिट पिटिशन फाईल केलेली आहे मुंबईला, औरंगाबादला, कोल्हापूरला, तर त्यांना याचा फायदा होईल. आपण जेव्हा रिट पिटिशन फाईल केली त्या ठिकाणी एनेक्झर 13 म्हणून जोडलं. त्यामध्ये 504 जे आहेत ते डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशनचे आहेत आणि 687 जे आहेत ते जनरेशनचे आहेत. त्यांना रिट पिटिशनर म्हणता नाही येणार, पण ते अफेक्टेड एम्प्लॉई म्हणता येईल. का रिट पिटिशनर त्या ठिकाणी EPS 95 नॅशनल एज्युकेशन कमिटी होती आणि ज्यांनी डिटेल दिले त्यांचे नावं आपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये फाईल केलं. त्याच्यानंतर ही संख्या जवळपास 1191ची आहे. त्याच्यानंतर आपण 13/2/25ला नोटीस पण दिली होती, लिगल नोटीस, आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी सबस्क्रिप्शन दिलं आहे नॅशनल एज्युकेशन कमिटीचे जवळपास 1621 मेंबर्स आहेत त्यांची सबस्क्रिप्शन रिसिप्ट नंबरसुद्धा आपण कोर्टामध्ये जोडले होते. त्याच्यानंतर जेव्हा रिजेक्शन झालं त्यावेळेला आपण 4 फरवरी 2025 जे आहे ते 4 फरवरी 2025चे ऑर्डरचे जे लेटर्स आहेत ते लेटर्स आपण जोडलेले होते आणि त्यांचे रिजेक्शन सिरियल नंबर आपण त्या ठिकाणी नमूद केले होते आणि ही जी संख्या होती ही जवळपास 1196 त्या ठिकाणी रिजेक्शन झालेल्याची संख्या आपण त्या ठिकाणी नमूद केली आपल्याला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर जर आपण बॉम्बे हायकोर्टच्या साईटला गेलात आणि नागपूर बेंचची साईट ओपन केली आणि स्टेटसमध्ये गेलात तर स्टेटसमध्ये
आपल्याला या ठिकाणी 4 एप्रिल 2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 30 जुलै 2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 13 ऑगस्ट 2025ला ऑर्डर पास केली आहे, 12/9/2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 29/9/2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 17 नोव्हेंबर 2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 1 डिसेंबर 2025ला ऑर्डर पास केलेली आहे, 8 जानेवारी 2026ला ऑर्डर पास केली आहे आणि 22 जानेवारी 2026ला आपण त्या ठिकाणी पिटिशन विड्रॉ केली. त्याच्यामध्ये 1-2 मुद्दे जे अंतर्भूत झालेले आहेत ते अपोजिट पार्टीच्या वकिलांनी उपस्थित केले वेळेवर आणि ते त्या ठिकाणी जज साहेबांनी नमूद केले. त्या ठिकाणी मी पिटिशन विड्रॉ केल्यामुळे त्याच्यावरती मी काही कॉमेंट केलेलं नाही, परंतु बरेचसे त्या ठिकाणी 2 मुद्दे जे आहेत की 78 लाख त्या ठिकाणी एम्प्लॉईज आहेत आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी MSCB आहे तर एका ठिकाणी MSCB होल्डिंग कंपनी आहे वगैरे वगैरे अशा प्रकारे. तर ही 22/1/2026ची ऑर्डर जी आहे विड्रॉ केलेली ती त्या रिट पिटिशनला जोडल्या गेलेली दिसते आहे. असो तर आपल्याला समजा जर काम पडलं रिट पिटिशन या संदर्भामध्ये डिलेच्या संदर्भामध्ये डिले झालेला नाही आहे, पण समजा कोणी मुद्दा उचललाच तर याप्रमाणे आपल्याजवळ याचे ऑर्डर्स आहेत आणि तुम्हाला संपूर्ण ऑर्डर्स या बॉम्बे हायकोर्ट च्या वेबसाईटवर मिळतील. आता 18 डिसेंबर 2024ला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने इंडियाच्या 18 डिसेंबर 2024ला नोटिफिकेशन काढलं आणि 15/1/25पर्यंत मुदतवाढ दिली. त्याच्यानंतर रिजेक्शन झाल्यानंतर सर्वांनी इंडिव्हिज्युअली पत्र दिलेले आहेत की आम्हाला कारण मीमांसा कळवावी आणि त्यानंतर आपण नोटीस पण पाठवलेली आहे आणि रिजेक्शन झाल्यानंतरसुद्धा आपण पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिले झालेला नाही असं मला वाटते आणि म्हणून कृपया या संपूर्ण गोष्टीची जाणीव ठेवावी आणि आवश्यकता भासली तर रिट पिटिशन 1646/2025चे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स जे आहेत त्या वेबसाईटवरती आहेत. आपण बॉम्बे हायकोर्टच्या साईटवर गेल्यानंतर नागपूर बेंचवर गेलात आणि स्टेटसवर गेलात आणि त्या ठिकाणी 1646/2025 रिट पिटिशन असं जर टाकलं तर आपल्याला या संपूर्ण ऑर्डर्स मिळतील. म्हणून पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी ह्या सर्व गोष्टी ही सर्व बाब मी आपल्या माहितीसाठी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण समजा जर हा मुद्दा आला की या ठिकाणी डिले होत आहे रिट पिटिशन फाईल करताना तर तुम्हाला हे सर्व कामात येईल. अर्थात हा मुद्दा येणार नाही कारण रिट पिटिशनला लिमिटेशन्स नसते. जज ठरवतात की या ठिकाणी डिले झालेला आहे की डिले झालेला नाही आणि समजा जर असं काही झालं तर ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला आहेत आणि ऑर्डर्ससुद्धा वेबसाईटवर आहेत. तेव्हा आपल्या माहितीसाठी मी हे संपूर्ण नमूद केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.